तुम्हाला माहितीये का छान दिसते आज. तुम्हाला माहितीये का काल आहे की नाही आम्ही गोधड्या धुतल्या होत्या बरं का आणि काल दिवसभर कशामुळे म्हणलं मी छान दिसते? कशामुळे काम करते म्हणून. जसं काही कामच करत नाही वा वा नटून तटून काम करते. कसलं काम करते नटून तटून. नटून थटून नाही मी रेसिपीसाठी आलते आणि काही गोधड्यांची आठवण झाली कारण की हे कालपासून वरतीच आहे. काल धुतले होते आणि काल दिवसभर पाऊस होता तर त्याच्यामुळे असं मग ते असेच राहू दिले. जर पाऊस आला तुम्ही जर कपडे धुतले असतील की नाही तर ते ओले कपडे घरात घ्यायचे नाही, ते पावसातच राहू द्यायचे. म्हणजे आहे तसे मग त्या कपड्यांचा असा वास येत नाही. पण आपण जर आत बाहेर केलं ना मग मात्र त्या कपड्यांचा वास येतो. आणि अर्थातच ह्या गोधड्या ओल्या असताना आतमध्ये आणून कुठं टाकणार होतो, त्यामुळे आहे तशा राहू देते. आणि आज वातावरण फटकलेलं आहे तर वाळलेलं आहे खरं तर, फक्त ह्याच्या ज्या कडा आहेत की नाही त्या थोड्याशा गारगार आहेत. त्याच्यामुळे म्हटलं रेसिपी करायची पण अगोदर ह्याची आलटी पलटी करावी म्हणजे निदान थोड्या वेळात वाळतील तरी. मग परत पाऊस येऊ देत नाही तर नको येऊ दे. आणि तुम्ही म्हणता आता हे गोधड्या पावसाचं व्हायचं काय कारण, तर मी नवनाथ या ग्रंथाचं पारायण सुरू केलं आहे तर त्याच्यामुळे मग अर्थात म्हणजे असं बरेचसे जण म्हणतात की फक्त पोती घातली तरी चालतं, काही जण म्हणतात निदान हांतरायचं पांघरायचं तरी धुवा, काही जण म्हणतात घरातली चिंधी काढली पाहिजे. तर प्रत्येकाचं जसा भाव तसा देव, तर त्याच्यामुळे म्हटलं फक्त आपण एवढं तरी काढूया म्हणजे आपल्याला पण असं थोडंसं स्वच्छ वाटतं ना, नाही तर मग ते उगीच पारूस असल्यासारखंच वाटतं तरी पण. आणि मग ते असं आपल्याला पण फील झालं पाहिजे की आपण काहीतरी करतोय. तर त्याच्यामुळे मग हे एवढंच केलेलं आहे आणि एवढंच केलं आहे. हे आमच्या नानांचं बरोबर. आमच्या नानांना आहे ना हंतरायला एकावर एक 2 लागतात आणि सगळ्यात जास्त जाड त्यांचेच असते. आणि पांघरून सुद्धा येत ना एकावर एक ब्लँकेट इथे 2 घेतात त्यांचं ब्लँकेट आहे आणि ह्याच्यापेक्षा एक झाड आहे. तर एकावर एक ते 2 असं त्यांचे 4-5 हंतरुडं असतात. हे वाळतंय आज आहे ना. म्हणजे शक्यतो मी काय करते, रोज रेसिपी शूट करणं जमत नाही, काही ना काही घरगुती अडचणी राहतात. म्हणजे असं राहतं ना कामं वगैरे, आता पोरं हे ते. तरी आता कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलं की रानाला मी औषध पाजलं होतं, त्याला कणकणी आली आणि त्याला म्हणजे काल ताप होता. तर तो ताप आज नाहीये पण तो असं म्हणतोय की माझे हात दुखतायत, पाय दुखतायत, तर म्हणजेच त्याला कणकणी आली. त्यामुळे तो खाली झोपलेला आहे आणि त्यामुळे म्हटलं आज एकच रेसिपी शूट करू म्हणजे मग आपण पण खाली जाऊ शकतो. मग त्याच्याकडं तर जरी तो झोपला असला तरी पण मग लक्ष देता येतं किंवा उठलं आणि तापेनी वगैरे असं होतं ना, घशाला कोरड पडते, मग पाणी वगैरे देण्यासाठी म्हटलं आपण एकच रेसिपी झटकीपट करूया. आणि अर्थातच आजची पण रेसिपी एकादशी स्पेशलच आहे. मी आज करते साबुदाणा, त्याचे आपण थालीपीठ वगैरे म्हणू शकतो, तर तशा पद्धतीचं आपण करतोय आज. अर्थातच उपवासाच्या रेसिपी ह्या खूप जास्त इंटरेस्टिंग असतात कारण की त्याच्यामध्ये साबुदाणा वापरला जातो आणि त्यामुळे तो सगळ्या लहान मुलांना आवडतो. आज उपवास नाही आहे तरी देखील ही रेसिपी होणार आहे. सईनं तर सकाळीच विचारत होती मम्मा तू आज काय करणार आहे, आज ती घरी आहे ना, तर सई मात्र ह्याच्यावरती ताव मारणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट, आज दिंडी येणार आहे आमची, त्यामुळे पण मग म्हटलं एकच रेसिपी बास. परत मला केक पण करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगू का, आज आपण रेसिपी शोवरती दाखवलेलं आहे थालीपीठ आणि मला लहानपणापासूनच हे प्रचंड आवडतं आणि माझं कशा पद्धतीचं झालं तुम्हाला दाखवते. अगदी परफेक्ट, पलटताना अजिबात तुटत नाही, तव्याला चिटकून बसत नाही. पहिलं जसं थालीपीठ तयार होतं ना तसंच अगदी सेम शेवटचं पण तयार होतं. आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, या सगळ्या तुम्हाला रेसिपी शोवरती पाहायला मिळतील. आणि आणखीन एक गोष्ट, बऱ्याचशा जणींना आपला रेसिपी शो हा चॅनल माहिती नाही आहे तर त्यांनी यूट्यूबवरती रेसिपी शो असं टाईप करा, आपला चॅनल तुम्हाला दिसेल. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यावरती तुम्हाला नवनवीन छान रेसिपीज पाहायला मिळतात. आणि तुम्हाला सांगू का, आता आपलं शूट चालू आहे, शूट संपलेलं आहे पण मला असा आवाज येतोय खालनं की पाहुणे आलेले. पाहुणे म्हणजे कोण, अर्थातच आवाजावरून आपल्या लक्षात येतं ह्यांच्या आत्याबाई आल्या. जाऊ खाली पण एक घास खाऊन जाते. बघ सई काय केले, हिची तर तयारी कशी झाली पहिलं, मी तुला नाही खाऊ घालणार. इसके बाप ह्याच्या बाबतीत तसलं काही चालत नाही, आपलं ही तयारी सुरू आहे संध्याकाळी दिंडीसाठी. मेहंदी कुठे गेली? 5 मिनिटात पुसून काढली.
आम्हाला पेंट आवडते मला डार्क नाही आवडत. राहवत नाही त्या मेहंदीच्या हाताने दिवसभर तसं सांगते. आणि सकाळ आम्ही कधीपासून 2-3 तास झालं तेव्हापासून आम्ही दोघीच येत आम्ही सेम टू सेम घालायला. तेव्हापासूनच आमचं चालू आहे 3 तासात दोघींचं. चलो नीचे चलो नीचे. सही आणली का तू ते? ओके पण ठेवते. आवडलं का ते? यहाँ पे है एक नीचे वाला वो मेरा है. वो पापा की परी का था. परी का था मतलब मेरा था. बीट्स म्हण की बीट काय बीट? आयता रेडीमेड. काय तर रेडी मिळतं मला. आम्हाला वाटलं कळाशीच्या नात्या बाई आहेत आणि काळाशीच्या नाही खातगावच्या. हा सॉरी खातगावच्या. हा तसा आवाज आला मला. पण माझं झालंच मग म्हटलं आता बघा तुम्ही जर आस्तिक म्हणजेच देवावर विश्वास ठेवणार असाल तरच मला हे वाक्य तुम्हाला हे वाक्य पटेल की जर तुम्ही मानलं तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत देव आपल्याला मदत करत असतो. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे बघा ना ह्या गोधड्या वाळणं न वाळणं इतकी मोठी गोष्ट नाहीये पण ज्या त्या कंडिशनला ती खूप मोठी असते. तुम्ही मग असं वातावरण बघितलं होतं आणि मग अशी कशा पद्धतीचं वातावरण होतं तेव्हा सगळं माझ्या गोधड्या सगळ्या वाळलेल्यात आणि आता पाऊस यायला लागले. आणि रेसिपी करताना काय म्हणत होती माहिती का? गरम व्हायचं अरे पाऊस आला तर किती भारी होईल आणि परत म्हणते मीच म्हणते पाऊस नाही यायला पाहिजे आणि यायला पाहिजे. खरंच तुम्हाला सांगते बघा पाऊस तिथे यायला लागेल आणि माझ्या गोधड्या सगळ्या वाळलेल्या आहेत. म्हणजे असं आपण म्हणतो ना जर शोधला तर प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आनंद आहे. आणि जर बाबा मग तुम्ही नाही शोधलं किंवा मग तुम्हाला ते ॲक्सेप्टच करायचं नसेल तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप मोठी मोठी दुःख आहेत. आता जसं की मला इतका आनंद होतोय की नाही की हे माझी गोधडी वाढलीत आणि आता पाऊस येतोय. संपवलं का? कशाचा ट्रक आलाय से? दिंडी दिंडीची गाडी आणि पाण्याचं दिलं होय. पुढे राणा कोण आलंय? लोका झोपेत नोट लागले की चॉकलेट. ह्याच्यामुळे तर झालंय ना हा तुकडं मागितलं. हा आणि मला मला सईने त्या दिवशी पैसे दिले नाहीत. आईस्क्रीम घ्यायला कशाला आजी तुम्ही आपल्या दोघांसाठी दिलं पण घरातल्या पप्पा नाही तर नको आणलं कोणी आईस्क्रीम. दोघांना मला सांगितलं होतं. तिनेच घेतलं ना. राणा देत होता. राणा काय घेतलं रे त्याने त्या दिवशी? हा मोठ्या गाडीत होतं त्यावेळेस. हो लग्नाला गेलतो त्यावेळेस आजींना सोडल्यावर आजींनी किती रुपये दिले ते किती दिलं रे? आणि कोणाकोणाला दिले ते? कोणासाठी दिले होते कोणाला? हा सगळ्यांना दिले ते. दूध चपातीचा काला माहिती का? दूध चपातीचा काला ते तोंडाला ना काही उकड्यांनी काय हे म्हणा ना लसूण आहे का नाही असं लसूण चोर त्याचं बारीक तुकडी कर तेल गरम करून थोडं तेल थोडंसं तव्यात टाकून आणि ती लसूण त्यात लाल कर आणि ती तेल चपातीवर ते चांगलं तेल चवली थोडा मीठ थोडंसं टाक. मीठ थोडं लसूण बारीक करून चिरून टाकायचं आणि ती तेल गरम केलेलं ती चपाती वाटायची. ते काही तोंडाला चवी तू पण खाऊन बघ. हा माहिती आहे ना आजोबांच्या वेळेस करायचं कापून मिसियाला करायची नवीन खायला काय नाही चांगली खायची. लसूण गरम गरम चपाती करायची लसणाचं वाटायचं गरम करून आणि खायची. चांगली कापून खायची. आजारी पडली की कसं करायचं कोणाला खावट नाही. तर की नाही आज हे केक तयार केलेले तुम्ही बघू शकता डिझाईन
काय झालं माहिती का, मला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं आणि वेगळ्या पद्धतीचा कलर आला क्रीमला, तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. हा चॉकलेट केक आहे जो आता माझ्या हातात होता तो, आणि त्याच्यानंतर इथं हा आहे स्ट्रॉबेरीचा, परत हा आपण चॉकलेट फ्लेवरचाच आहे, आणि त्याच्यानंतर हा बटरस्कॉच. हॅलो हॅलो हरिउच्चारणी मंत्र ज्ञानदेव म्हणे हरिमुखे मना नेम ज्ञानदेव म्हणे निवडून हरिमुखे मना समाधे हरे से समझ हरे 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 देव पाठ नारायण हरिमुखे मना एक नाम हरे दर्शना मधुरे घेता समान हरे हरे पाठ हरि बुद्धि जगन्नाथ
बाप जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथाचा नाथ जगन्नाथ बाप जगन्नाथ थांबा सुखद करीने सुखाचे संसार सुखाचे जाईन तया पंढरपुरा भेटेन माहेरा तुझ्या जाईन तया पंढरपुरा मनाचे माने कळे आशी आला कळे आशी